तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। राज्यातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीने जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर त्यांच्या मनातल्या शंका ह्या दूर होऊन जाईल आणि प्रत्येक लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात येत आहे। त्याचसोबत ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। त्यासोबत ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आणि ऑगस्टचा हप्ता हा किती महिलांना मिळणार, त्याचसोबत ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबरचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार का, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो वाढीव हप्ता मिळणार होता 1500 वरून 2100 रुपये, तो सुद्धा कधी जमा होणार। तर एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, जे काही शंका असतील, त्या सर्व शंकांचं, सर्व प्रश्नांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्त्वपूर्ण माहिती येत असते, जी महत्त्वपूर्ण अपडेट येत असते, ते सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। त्याचसोबत हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा। व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता, त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते। व्हिडिओ हा पूर्ण पाहत चला। हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज राहणार नाही। एकाच व्हिडिओमध्ये सर्व समस्यांचं, तुमच्या सर्व प्रश्नांचं निवारण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर जसा ऑगस्टचा महिना संपला आणि त्यानंतर सप्टेंबरच्या 1 तारखेपासून आज 7-8 तारखेपर्यंत जसा जसा ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होता, लाडक्या ताईंच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे। ऑगस्टचा महिना संपला, ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात म्हणजे 14व्या हप्त्यासंदर्भात अजूनपर्यंत कुठेही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही किंवा त्याची माहिती आलेली नाही की ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार। तर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात आपल्याकडे एका विश्वसनीय सूत्राने, म्हणजेच आतल्या विश्वसनीय सूत्राने एक माहिती दिलेली आहे। तर समोर आपण ती माहिती व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण ऑगस्टचा महिना संपला असून सप्टेंबरचे सुद्धा 8 दिवस संपले आहेत, तरीसुद्धा ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा काही संपण्याची नाव घेत नाही। ऑगस्टची प्रतीक्षा ही वाढतच चाललेली आहे। तर नेमकं काय कारण असू शकतं? ऑगस्टचा हप्ता हा अजूनपर्यंत का जमा झाला नाही? सरकारकडे ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध नाही का? त्यानंतर काही महिला असा प्रश्न विचारत होत्या की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे की काय? कारण आजपर्यंत जेवढा उशीर 14व्या हप्त्याला होत आहे तेवढा उशीर आतापर्यंत कोणत्याच हप्त्याला झाला नाही। जास्तीत जास्त 7-8 तारखेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे येत होते, पण 7-8 दिवस ओलांडून गेले तरी सुद्धा अजून ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात साधा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला नाही। आणि GRच जर प्रसिद्ध झाला नाही तर तुम्हाला पैसे कधी मिळणार? एकदा का GR प्रसिद्ध झाला मग तिथून 5 दिवसाची प्रोसेस असते आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर ते पैसे जमा होत असतात। पण अजून GR प्रसिद्ध झालेला नसल्याने महिलांच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर ऑगस्टचा हप्ता हा कधी जमा होणार आहे? सर्वात जास्त लाडक्या ताईंना हा प्रश्न सतावत आहे। तर ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला यावेळेस उशिरा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर काही प्रसार माध्यमांकडून अशी माहिती समोर येत आहे की ऑगस्ट हप्त्यासोबतच सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। अशी माहिती बऱ्याच प्रसार माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 असे मिळून तुम्हाला 3000 रुपये लाडक्या ताईंच्या खात्यावर या 4 ते 5 दिवसात मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता ही माहिती कितपत खरी आहे ते काही सांगता येत नाही, कारण त्या संदर्भात ऑफिशियल स्टेटमेंट कुठेही झालेलं नाही। मग ऑगस्टचा हप्ता हा कधी जमा होणार? तर ऑगस्टचा हप्ता पाहून घ्या, आजची 7-8 तारीख आहे, तर आज उद्या जरी GR प्रसिद्ध झाला तर तिथून 5 दिवस लागतील, म्हणजे 13 तारखेच्या जवळपास 12 तारखेच्या समोर पैसे यायला सुरुवात होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती
आपल्याला सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रोसेस येत्या 2 ते 3 दिवसात सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। म्हणजेच एकूणच 5 ते 6 दिवसात तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता हा मिळणार असल्याची एक प्राथमिक माहिती समोर येत आहे। तर ऑगस्टचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, कोणती लाडकी बहीण ही ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे, तर पाहून घ्या। ऑगस्टचा हप्ता हा त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींना जुलैचे पैसे मिळाले होते। जुलैचे पैसे ज्या महिलांना मिळाले होते त्याच महिलांना हा ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांच्या निकषाची तपासणी झाली नसल्याने त्यांना पैसे मिळायला अजून वेळ लागणार आहे, अशी माहिती समोर येत आहे की ऑगस्टच्या हप्त्याला वेळ लागत आहे। तर त्याचं जे नेमकं कारण असं आहे की तुमचे अर्ज जे आहे त्यांच्या तपासणी, त्याची चौकशी ही सध्या कसून चाललेली आहे। त्यामुळे या महिन्यात सुद्धा किती महिला अपात्र होतात, किती महिलांना या योजनेचा लाभ बंद होणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आता लाडकी बहीण योजना बऱ्याच महिला अपात्र झाल्या आहेत, त्यामुळे महिलांच्या मनात प्रचंड नाराजी असल्याची दिसून येत आहे आणि याचा फटका सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांना नक्कीच पाहायला मिळणार आहे। तर या निवडणुका समोर असल्याने एक अशी सुद्धा माहिती येत आहे की निवडणुका समोर असल्यामुळे ऑगस्ट महिन्यात जी चौकशी आहे निकषांची लाडक्या बहिणींच्या, ती तात्पुरत्या स्वरूपात थांबवली असल्याचं एक माहिती समोर येत आहे। तर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होण्याचं नेमकं कारण काय आहे ते कुणीही सांगू शकत नाही, आपण फक्त अंदाज लावू शकतो। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सपोर्ट करा, कारण मी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे एक विनंती करणार आहोत सरकारकडे, ऑगस्टचा हप्ता लवकर द्या। त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या लाडक्या ताईंना पैसे मिळाले नाही त्यांनासुद्धा लवकर पैसे द्या, त्यांच्यासुद्धा निकषाची तपासणी ही थोडीशी फास्ट झाली पाहिजे, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। जी महिला पात्र असेल, जी निकषात बसत असेल त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ हा मिळाला पाहिजे। तुम्हाला जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। त्यानंतर ज्या महिलांना जुलैचे पैसे मिळाले होते त्यांनीसुद्धा नक्कीच कमेंटमध्ये आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। तर ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांनी आपलं अपात्र होण्याचं काय कारण असू शकतं हे सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरायचं नाही। तर आता एक गोष्ट नक्की झाली की तुम्हाला जे ऑगस्टचा हप्ता आहे ते 12 तारखेच्या नंतर 12 ते 15च्या दरम्यान मिळणार आहे आणि ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता त्याच महिलांना ऑगस्टचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे, कारण अजूनपर्यंत तुमच्या निकषाची तपासणी ही पूर्ण झाली नसल्याने तुम्हाला वेळ लागणार आहे। ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी स्वतः अंगणवाडी सेविकेकडे जाऊन काय प्रोसेस असेल ती पूर्ण करून घ्या, नाहीतर अंगणवाडी सेविका सुद्धा तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी ही करणारच आहे। तर काही महिला विचारत होत्या की लाडकी बहीण ही योजना बंद होणार आहे का, तर असं शक्य नाही आहे, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। त्यासोबतच राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा आता काही दिवसा अगोदर अशी माहिती दिली होती की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। तुमच्यासाठी ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आम्ही जोपर्यंत सत्तेवर आहोत तोपर्यंत चालूच राहील, म्हणजे एकूणच 5 वर्ष लाडकी बहीण योजना ही चालू राहणार आणि लवकरच ऑगस्टचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही जमा करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। तर आपल्याला जी माहिती मिळत असते ती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत असते आणि आपल्या चॅनलवरची जी माहिती असते ती 100% खरी असते। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ। जय महाराष्ट्र, धन्यवाद।